अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी पुत्र झाला जखमी. शेतकऱ्यांमध्ये पसरले भीतीचे वातावरण. निमकर्धा पहाटेच्या वेळी इथून जवळच असलेल्या टाकळी गावातील शेतकरी शेतात चक्कर मारण्यासाठी जात असताना अचानक पाठीमागून आलेल्या अस्वलाने सदर शेतकरी पुत्रावर हल्ला केल्यामुळे रामेश्वर बबन डिवरे हा शेतकरी पुत्र जखमी झाला. सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस असून दररोज कमी अधिक प्रमाणात रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामुळे आपल्या शेतात पेरणीयोग्य पाऊस झाला की नाही हे पाहण्यासाठी सदर शेतकरी पहाटेच्या वेळी घराच्या बाहेर पडला. गावापासून थोड्याशा अंतरावर गेल्यानंतर काटेरी झुडपातून बाहेर येत सदर अस्वलाने रामेश्वरवर पाठीमागून हल्ला केला. त्यामुळे गोंधळलेल्या शेतकरी पुत्राने आपल्या बचावासाठी चक्क अस्वलाशी 2 हात केल्याचे सांगितले. या हल्ल्यात शेतकऱ्याच्या पाठीवर, गालावर, कानावर, मानेवर, पायावर खोलवर जखमा झाल्या असून अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सदर शेतकऱ्याला बचावाचा वेळ सुद्धा मिळाला नाही. अस्वलाच्या हल्ल्याची बातमी पंचक्रोशीत पोहोचल्यामुळे या परिसरातील सर्व शेतकरी सध्या भयभीत झाले असून महिला वर्गांनी शेतात जाण्याचे आज रोजी टाळले आहे. पेरणीचे दिवस असल्याने गावातील व इतर ठिकाणी पेरणीचे कामे मोठ्या प्रमाणात सुरू असून या अस्वलाच्या दिसण्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर शेतकऱ्याला जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले असून वन विभागाची एक टीम टाकळी येथे अस्वलाच्या शोधासाठी सकाळी 11 वाजता पोहोचली होती. वन विभागाने शोधाशोध केली असता सदर अस्वल दिसून आले नाही. परंतु दुपारी गावकऱ्यांनी अस्वलाला शोधण्याचा प्रयत्न केला असता पुन्हा एकदा गावातील माजी सैनिक सत्यपाल वानखडे या व्यक्तीवर अस्वलाने हल्ला केला आहे. आणखीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.